तर मित्रांनो, आपण पहिल्या पार्टमध्ये पाहिलं की आपण कसं नेरळमधून टॅक्सीमधून वर बेस विलेजपाशी आलो, तेथून अमन लॉजपासून पायी प्रवास, नंतर मार्केट, लुईजा पॉइंट, इंग्रजांचा बंगला. आता आपण पाहणार आहोत इको पॉइंट, लेक, नंतर मंदिर, एवढे 2-3 पॉइंट. हे बघा मित्रांनो, मेन आपण चौकात आलो जिथून आपल्याला खाली इको पॉईंट पाहायला मिळतोय आणि इकडे शार्लेट लेक. ठीक आहे, डायरेक्ट जाऊ आता खाली. तुम्ही जर माथेरानला येत असणार तर तुम्हाला लुईजा पॉइंट, इको पॉइंट या 2 सुंदर पॉइंटला नक्कीच भेट द्यायला हवी. थोडंसं 100 मीटर खाली गेलं की इको पॉईंट पेशी जाऊन आपण पोचतोय. येऊ काय करायला, शॉर्टकट नव्हतं. इको पॉईंट बसणं कसलं धुकं वर आलंय बघा. हे बघा, खतरनाक असा धुका. हो भाई साहब. आणि मित्रांनो, फायनल आपण पोचलो आहे इको पॉइंट बशी, जिथून आवाज इको होतो. इकडे हा बरं ना, आवाज येणार झालाय. घुमते. हॅलो बोल, हॅलो बोल, हॅलो बोल. कौन है? हॅलो हेलो. जास्त न टाइमपास करतो आपण डायरेक्ट जाऊ, कारण पाऊस पण चालू झाला या आणि धुकं पण मित्रांनो कसलं झालंय बघा ना, पूर्ण पांढरा खड झालाय. आणि आता आपण जाऊ लेकमध्ये आणि लेकमधून तिकडून येऊ त्याचा कॅप्चर करू. पाऊस झाला आणि गार पण वाटायलाय. तुम्हाला जागोजागी वांढरं पाहायला मिळतील आणि आपल्या हातात खाया बिया दिसलं की वाढायला आली. त्यामुळं जाता येताना सावकाश इकडं साईडला बघूनच तुम्ही जावा. अरे हे काय पॅराशूट, हे बघा काय करायला, ती पॅराशूट करायला. रेनकोट घेऊन 3 जण चाललेत. पाऊस पडायला लागला, पाऊस. थांबू येता खाली. खतरनाक पाऊस चालू झाला. मित्रांनो, पाऊस चालू झाला आणि आपण आलोय पूर्ण बॅकअप नुसार. रेनकोट वगैरे घेऊन आलो या. मला माहिती होतं वर आल्यावर पाऊस 100% पडणार आणि शेवटी तेच झालं. आणि नोव्हेंबर महिना मित्रांनो चालू झाला आणि पाऊस काय अजून गेलेला नाही. पाऊस काय धुळा चढतोय. आणि आता आपण जातोय लेककडे. इथनं लेक आपल्याला इको पॉईंट पासून लेक आपल्याला 1 किलोमीटर बरोबर आहे. आणि तिथून पुढे गेलं आपल्याला मंदिर वगैरे पाहायला मिळतात. आपण तिथले 2-3 पॉईंट आहेत ते पण कव्हर करू आणि रिटर्न दुसऱ्या पॉईंट करू. ठीक आहे, चला. हे बघा मित्रांनो, आणि आपण शार्लेट लेक जवळ पोचलेलो आहे. माथेरानच्या मध्यावर असलेल्या मार्केटपासून 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावर शार्लेट लेक आहे. कुठं आपल्याला दिसणार आहे शार्लेट लेकचा भयानक असा खतरनाक असा व्ह्यू. या तलावाचा परिसर रमणीय असून तलावाच्या दोन्ही बाजूला घनदाट जंगल आहे.
तसेच या तलावाचं पाणी वाहत वाहत समोर जाऊन मोठा धबधबा सुद्धा तयार होतो. मित्रांनो, चार्लेट लेकचा व्ह्यू बघा. हा मित्रांनो, हा राहिला लेक आणि ह्या लेकच्या समोर आपल्याला पिसळनाथ यांचं मंदिर पाहायला मिळतं. या आपण मंदिरात जाऊन दर्शन वगैरे घेऊ. तर चला. लेक पण मित्रांनो खतरनाक असा दिसायला. पाणी कमी असल्यामुळे आपल्याला ते जो पॉईंट आहे जे पाणी तिथून खाली गळतंय म्हणजे पडतंय तो पॉईंट आपल्याला बघायला भेटणार नाही, कारण आता पाऊस नाही वगैरे त्यामुळे. तर जाऊ मंदिरात. इथं पण 2-3 आपल्याला पॉईंट बघायला मिळतात. काय तुला घ्यायचं का तसं? नको नाही ना, पटकन जाऊया. चला मग. तो आहे ना, त्याला टाइम आहे. मंदिराचा हा राहिला एंट्रन्स. त्या मंदिरात आलो मित्रांनो, एकदम शांत वाटतंय आणि पूर्ण आवाज घुमतोय कोण नसल्यामुळे. मित्रांनो, माथेरानचे आपण एवढेच पॉईंट कव्हर करू शकलो. आणि जर मित्रांनो हा ब्लॉग तुम्हाला जर आवडला असेल तर छोटासा ब्लॉग तुम्हाला जर आवडला असेल तर याला लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. नेक्स्ट टाइम आपण माथेरानला येऊ तेव्हा आपण जे आत्ता जे पॉईंट कव्हर केलेत ते पॉईंट सोडून दुसरे पॉईंट कव्हर करू. तर ठीक आहे, तर टाटा, बाय बाय.